संजय लेले यांचे पुत्र हर्षद लेले आपल्यासोबत आहे. हर्षद, तूही त्या ट्रीपमध्ये होता, वडिलांबरोबर होता. किती जण एकत्र तुम्ही त्या ठिकाणी गेलेले आणि कधी गेलेले, कशा पद्धतीने, कुठल्या गाडीत गेले आणि हा कितवा दिवस होता? आम्ही 9 जण होतो. माझी फॅमिलीतले 3, एका मामाच्या फॅमिलीतले 3 आणि दुसऱ्या मामाच्या फॅमिलीतले 3, असे 3 फॅमिली आम्ही तिकडे गेलो होतो. 20 तारखेला आम्ही इकडून निघालेलो. अहमदाबादला एक दिवस आम्ही राहिलो होतो कारण फ्लाईट अहमदाबादवर नव्हती. तिकडनं मग आम्ही ह्याच्यासाठी आलो श्रीनगरमध्ये पुढल्या दिवशी. तर तिकडनं बाय रोड आम्ही श्रीनगरवरनं पहलगामला गेलो. त्या रात्री पहलगाममध्येच हॉटेलमध्ये राहिलो. पुढल्या दिवशी सकाळी उठून आम्ही तिकडे वरती स्वित्झर्लंड, काहीतरी मिनी स्वित्झर्लंड म्हणून स्पॉट आहे, तिकडे आम्ही सकाळच्या वेळेला गेलो. ते एक हिल आहे आणि त्याच्यावरती वरती चढायचा फक्त एकच रूट आहे, ते म्हणजे घोड्यावरनं. त्यामुळे तिथे बाकी तुम्ही कुठली पण व्हेकल घेऊन जाऊ शकत नाही. तर घोड्यावरनंच जायला तुम्हाला तिकडे 3 तास तरी लागतात. आम्ही तिकडे वरती पोचलो. फोटोज वगैरे सगळे एन्जॉय करत होते, आनंदात होते. तिथे बरेच अजून 100-1 टुरिस्ट होते, म्हणजे जेवढे मी पाहिले, कारण ते खूप मोठं ग्राउंड होतं. त्याच्यानंतर आम्ही जेवलो तिकडे आणि निघणार होतो इतक्यात फायरिंगचा तिकडे आवाज आला. आणि फायरिंग पहिले तर ते जवळनं नव्हतं, लांबनं फायरिंग होतं. तर आम्ही तो पहिले आवाज इग्नोर केला की असेल कसला तरी. पण नंतर फायरिंग जसं जसं जवळनं यायला लागलं तर ते आम्हाला तिकडचे जे लोक होते ते बोलले की नीचे झुक जाओ वरना ये लोग आपको मार डालेंगे. तर आम्ही सगळे खाली झोपलो. तर माझा एक मामा जो आहे हेमंत जोशी, तो बोलला की म्हणजे त्यांना टेररिस्टना बोलला की हमें छोड़ दीजिए, हम कुछ नहीं करेंगे. तर त्याला तिथल्या तिथे गोळी मारली त्यांनी. दुसरा मामा जो होता तो हे बघून त्याच्या वाईफला आणि त्याच्या म्हणजे माझ्या बहिणीला, त्याच्या मुलीला त्यांनी जवळ घेतलं स्वतःच्या आणि ते टेररिस्ट त्याला बोलले की हट जाओ वरना आपको भी गोली मार देंगे. तो काय हटला नाही म्हणून त्याच्या पोटात गोळी मारली आणि तोपर्यंत आम्ही झोपलो होतो सगळे. आणि नंतर त्यांनी विचारलं की हिंदू अलग हो जाओ और मुस्लिम अलग हो जाओ. तर तेव्हा माझे बाबांनी हात वरती केला आणि तर त्यांना हे केलं, डोक्यात गोळी मारली त्यांनी. त्याच्यानंतर म्हणजे माझा हात तिकडे होता त्यांच्या, तर ती लागली मला कळली कारण ती माझ्या हाताच्या जवळनं गेली. तर तिकडनं ते झालं. मग 2-3 मिनटं आम्ही असेच पडून होतो, क्लूलेस, काही आम्हाला कळत नव्हतं. तर हळूहळू जसं शांत झालं सगळं, कोणाचा आवाज येत नव्हता, तर हळूहळू वरती आम्ही डोकं काढायला सुरुवात केली की कोणी नाही आहे ना वगैरे. मग तिकडचे जे लोकल्स होते की इकडनं निघा, आणि मग घोडेवाले पण तिथेच होते, लपले होते. तर ते घोडेवाले पण तिकडनं आले आम्हाला हेल्प करायला. आणि तिकडनं म्हणजे कमी खूप घोडेवाले होते, तर जसे जेवढे अवेलेबल होते सगळ्यांना एक एक करत त्यांनी पाठवलं खाली. आता माझी केस अशी होती की जे 3 फॅमिलीज होती त्यात 3घांच्या वाईफ्स आणि आम्ही 3 मुलं असे होतो. तर माझी आई होती, तिला पॅरालिसिस आहे. तर तिला एवढं, एक तर तो रूट मी जसं बोललो की घोड्याचा रूट आहे, तो 3 तास फक्त घोड्यानेच लागतात त्याला. तर बाय वॉक तर खूप कठीण हे आहे. तर कसं तरी करून आम्ही पहिले बाकीच्या ज्या लेडीज होत्या, माझ्या 2 मामी आणि माझी बहीण, त्यांना आम्ही पुढे जायला सांगितलं की तुमचं तुम्ही जा पुढे, स्वतःला पहिले वाचवा. मी आणि माझा भाऊ आहे, आम्ही माझ्या आईला घेऊन येऊ. तर आलटून पालटून मी आणि माझा भाऊ आईला असं म्हणजे पिक करून, नाही पाठीवर नाही, पिक करून हे करत होतो, खाली नेत होतो. थोडा वेळ ती स्वतः चालली. नंतर काही ठिकाणी आम्ही तिला स्लाईड हे केलं, म्हणजे जिथे जास्त लागण्यासारखं नव्हतं तिथे आम्ही तिला घासत खाली नेलं. त्याच्यानंतर तिकडे लकीली आमचा जो घोडावाला होता ज्याच्यावरनं आम्ही आलो वरती, तो तिकडे आम्हाला भेटला. तर तो बोलला हाँ आप हमारे कस्टमर है, आपको पहुंचाने की जिम्मेदारी हमारी है. तो मग त्याने माझ्या आईला पाठीवरती उचलून घेतलं आणि पूर्ण तो पुढे चालत आला. त्याच्यानंतर तिकडे घोडा होता, तर त्याचाच होता तो, आणि त्यांनी त्याच्या घोड्यावरती बसवून आईला खाली पाठवून दिलं. आणि मग तो माणूस म्हणजे आमचा घोडावाला, मी आणि माझा भाऊ, आम्ही 3घं खाली पूर्ण चालत आलो. ते झाल्यावर खाली कॅम्प होता, मेडिकल कोणाला लागलं आहे का वगैरे. आणि जसं जसं आम्ही खाली उतरत होतो आम्हाला आर्मी आणि CRPF वरती चढताना दिसत होते, पण ते खूप वेळानंतर होतं. म्हणजे आम्ही 1/4 रस्ता क्रॉस केल्याच्या नंतर, म्हणजे तासाभरानी किंवा सव्वा तासानी वगैरे ते हे होते. तर ते झाल्याच्या नंतर आम्ही आर्मी आली. तिकडे आम्हाला वरतून आम्हाला हेलिकॉप्टर्स जाताना दिसत होते, म्हणजे आम्हाला कळत होतं की तिकडे कंट्रोल करायला पोचलेत. त्यामुळे आम्ही हे होतो की ठीक आहे आर्मी येते. आम्ही मग खाली उतरलो
वर नंतर तिकडे गेल्यावरती आम्हाला माझ्या आईला त्यांनी, कारण आई आधी गेली होती ना, तर आईला त्यांनी ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी पाठवलं होतं. तर खाली गेल्यावरती मी मामी त्यांना वगैरे विचारलं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेलं आहे. तर मी आणि माझा भाऊ तिकडे गेलो आणि माझे जे आम्ही ज्या टूर हे बुक केलं होतं बस आमच्या 9 जणांसाठी, तो ड्रायव्हर जो होता ज्यांचं ते आहे ते पण आमच्यासोबत होते खाली तिकडे बसच्या इकडे. आणि मग आम्ही तिघं त्या हॉस्पिटलमध्ये गेलो. मग तिकडून आम्हाला सांगण्यात आलेलं की पेहलगाम क्लब म्हणून जागा आहे, तिकडे तुमची अरेंजमेंट केलेली आहे, तर तुम्ही तिकडे जा. तर आणि ते कसं होतं की GMC हॉस्पिटल एक तिकडेच बाजूलाच थोडी जागा आहे, तर तिकडे जर डेथ झाली तर तिकडे पाठवणार असं सांगितलं होतं, आणि जर इंजर्ड असेल तर इकडे खाली पाठवणार सांगितलं होतं. तर माझा ड्रायव्हर काय बोलला की मी इकडे थांबतो आणि तू तिकडे थांब, तर म्हणजे दोन्हीकडे गेले तरी एकमेकांना आपण सांगू. तर त्याच्यानंतर जिकडे मी गेलो आम्ही साधारण एक पोचलो तो 6च्या सुमारास तर पेहलगाम क्लबमध्ये. आणि तिकडनं गेल्याच्या नंतर मला तिकडे म्हणजे माझे काका आहेत राजेश कदम म्हणून, ते शिवसेनेचे आहेत, आणि त्यांनी मला हे केलं होतं सगळ्यांच्या अथॉरिटीजचे, महाराष्ट्र सदनचे, IPS अधिकाऱ्यांचे सगळ्यांचे नंबर देऊन ठेवले होते, आणि माझा नंबर पण त्या सगळ्यांना दिला होता. तर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होतो की काय सिच्युएशनवरती आहे, अपडेट आहे, कारण ते नॉर्मल पब्लिकला काहीच सांगत नव्हते तिकडचे, की फक्त एकच हे येत होतं की हम लोग ढूंढ रहे, सिर्फ आप प्रार्थना कीजिए की कुछ ना हुआ, एवढं सांगत होते 2-2.5 तास तरी. तर बाकी सगळे क्लूलेस होते. तर आणि नंतर आम्हाला 8:30च्या सुमारास 7-7:30च्या सुमारास मला हे समजलं की डेथ तिघांची झाली आहे. पण मला सांगण्यात आलं होतं की कोणाला सांगायचं नाही आहे. म्हणजे पूर्ण मी ते कोणाला सांगितलं नव्हतं. आणि तिकडे मग मी बाहेर गेलो त्या मॉर्च्युरीमध्ये बॉडी आयडेंटिफाय करायला, आणि घरच्यांना सांगितलं की मी लिस्ट बघायला चाललो आहे की आहेत का नाही, चेक करायला चाललो आहे. आणि मग मी मॉर्च्युरीमध्ये जाऊन बॉडी आयडेंटिफाय करून आलो. बॉडी आयडेंटिफाय केल्यावरती परत तिकडच्या म्हणजे माझ्या काकांनी, मी बोललो जसं IPSचे नंबर दिले होते, तर NIAचे एक आहेत शैलेंद्र मिश्रा म्हणून, त्यांनी ह्यांच्या मित्राचा तिकडच्या श्रीनगरच्या मित्राचा नंबर दिला होता. जिमी नाव आहे त्यांचं, जे श्रीनगरमध्ये होते. त्या श्रीनगरमध्ये आम्हाला बाय रोड नेलं आमच्या दोन्ही ड्रायव्हरनी. म्हणजे आम्ही एकच बुक केलं होतं, त्यांनी त्याच्या भावाला पण कारने आणलं होतं. तर आम्ही सगळेजण त्या श्रीनगरला गेलो, त्या जिमी त्यांच्या घरी. पूर्ण रात्र आम्ही तिकडे राहिलो होतो. रात्री 3च्या सुमारास मी नंतर त्या जिमींनी आणि त्यांच्यासोबत जे होते त्यांचे अजून मित्र आणि काही भाऊ वगैरे, त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं की ह्याच्यासाठी चेकिंग करायला आणि एक्सरे काढायला. तर त्याच्यात सगळं नॉर्मल आलं. त्यांनी मला इंजेक्शन वगैरे दिलं टिटॅनसचं, आणि नंतर घरी आलो. आणि मग नंतर माझे काका आणि माझे मामा आहेत ते इकडून निघाले होते, कारण पहिलं फ्लाईट सकाळी 7चं होतं, मिडनाईट कुठलं फ्लाईट नव्हतं. ते सकाळी निघाले तिकडनं, आणि तिकडनं आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला पहिले सकाळी उठल्यावर ह्याच्यात नेलं PCRमध्ये, पोलीस कंट्रोल रूम. तिकडे हे आले होते अमित शाह, गृहमंत्री अमित शाह, आणि तिकडचे चीफ मिनिस्टर आले होते, आणि आपलं महाराष्ट्रातनं गव्हर्नर आले होते आपले. तर ते म्हणजे तिकडचे लोकांना ते भेटत होते की काय झालं काय. आम्ही नाही भेटलो त्यांना, आम्ही मागे होतो. पण त्यांनी हे केलं की ज्या तिकडच्या लोकांशी बोलत होते, तर त्यांच्या बोलण्यातनं मी ऐकलं त्या टुरिस्टच्या बाकीच्या की एका कुठल्या तरी 4 वर्षाच्या मुलाला पण त्यांनी गोळी मारली आहे. तर ते झाल्याच्या नंतर तिकडनं आम्हाला म्हणजे माझे काका आणि मामा तिकडे आले होते PCRमध्ये. तर आम्ही त्यांच्यासोबत एअरपोर्टला आलो श्रीनगरच्या, आणि तिकडनं फ्लाईट आमच्या बुक ऑलरेडी केलेल्या होत्या, आणि ते हे केलं, मुंबईला आम्ही आलो. त्या ठिकाणी तू सांगितलं की तुझ्या वडिलांच्या डोक्यावरती तुझा हात होता, गोळीही तुला लागलेली. एकूण किती गोळी त्या ठिकाणी झाडण्यात आलेली, आणि त्यापैकी किती गोळ्या आपल्या घरामधल्या लोकांना लागलेल्या? 3 लोकांना, घरातल्या तिघांना लागल्या. म्हणजे 3 फॅमिलीज गेलो होतो, तिघांचे वडील त्यांना गोळ्या मारल्या. काय नेमकं मारताना बोलत होते ते बोलत होते की हिंदू अलग हो जाओ और मुस्लिम अलग हो जाओ, बस एवढं एकच वाक्य 3-4 वेळा बोलले. अजून आतंकी आहे असं काय? हे मी नाही ऐकलं ॲक्च्युली, माझ्या सोबत जे होते मामी त्यांनी ऐकलं. तर ते काय बोलले की आपने आतंक मचाया है यहाँ पे,
म्हणजे त्यांचं असं असेल की तुम्ही टुरिस्ट इकडे येता, त्यामुळे त्यांना कदाचित ते आवडत नसेल. टुरिस्ट इकडे आलेले सगळं चांगलं बघवत नसेल त्यांना. हर्षद, दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने आता तुम्हाला सांगितलं की गृहमंत्री त्या ठिकाणी आलेले, अमित शहा आलेले, आणि आता सगळ्या गोष्टीमध्ये पाहिलं तर पाकिस्तानमधल्या लोकांना आता भारतामधनं जायला सांगितलेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. तर दुसरीकडे पाहिलं गेलं तर 4 जणांचा आतंकवादींचा फोटो आलेला आहे आणि त्याने एक व्हिडिओ पण टाकलेला आहे आता की काश्मीर हमारा आहे. आणि हे सगळं कृत्य केल्यानंतर त्या लोकांचा जो फोटो आला आहे, काय तुझ्या भावना आहेत? फोटो मी पाहिले, बट मी आयडेंटिफाय कोणाला नाही करू शकलो कारण त्यांनी मास्क घातला होता, त्यामुळे, आणि मी एकालाच पाहिलं होतं, त्यामुळे मी आयडेंटिफाय नाही करू शकलो. कशा पद्धतीने आलेले, म्हणजे कुठले सिव्हिल ड्रेस घालून आलेले की एका आतंकवादी सारखे ड्रेस होते की मिलिटरी, कसे ड्रेस, काय कपडे घातलेले आणि काय? आतंकवादी जे आपल्याला फिल्म्स किंवा टेलिव्हिजनमध्ये दाखवतात तसे त्यांचे ड्रेस होते. ब्राऊन कलरचे होते, लाईट ब्राऊन, म्हणजे आपल्या पोलिसांची खाकी युनिफॉर्म ज्या कलरचा असतो त्या कलरचे त्यांचे सगळ्यांचे ड्रेस होते. आणि ते डोंगर, जे मी बोललो की तो हे हिली एरिया आहे, तर त्यांच्या तिकडनं डोंगरावरनं ते आले वरनं आणि फायरिंग त्यांनी स्टार्ट केलं. किती जण होते फायरिंग करायला आणि अंदाजुंद गोळ्या, म्हणजे ज्या पद्धतीने तिकडचे स्थानिक लोक बोलतात आणि तू एक परिवार म्हणून या ठिकाणी सगळे एकत्र होते, किती म्हणजे त्या पद्धतीने तू त्या ठिकाणी होता, पूर्ण कुटुंबाबरोबर लढा देत होता आणि अशा पद्धतीचं होतं त्या ठिकाणी निघालेल्या किती जण हे फायरिंग करत घुसलेले, आणि ज्या पद्धतीने तो परिसर आहे, कुठली सुरक्षा व्यवस्था त्या ठिकाणी होती का, किती वेळात आली, काय तिकडचा अनुभव होता? सुरक्षा व्यवस्था तिकडे काहीच नव्हती आणि ते फायरिंग करत जे आले ते मी तरी माझ्या डोळ्यासमोर एक पाहिलं मी, पण ज्या प्रकारे आवाज होते बुलेट्सचे सगळीकडनं 3-4 लोक तर कमीत कमी असणारच. शासनाकडे काय मागणी करशील, कारण आज 3 कुटुंब आहेत आणि काश्मीर हा आपलाच एक भाग आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारचे हल्ले होतात, लोकांच्या मनात भीती आहे, तू काय मागणी करशील? सगळे टेररिस्ट जिथे दिसतील त्यांना शूट ॲट साईट संपवून टाकायचं. आणि आता ज्या पद्धतीने मोदी सरकार असेल किंवा अमित शहा असेल यांनी सरळ स्पष्ट सांगितलं की जी घटना घडली त्याला कडक त्याच्यावरती आपण कारवाई करणार, अशा पद्धतीची तुझी काय भावना आहेत? म्हणजे ज्या पद्धतीने आता पाकिस्तानी लोकांना इकडनं जायला सांगितलं आहे, पाण्याचं पण आपलं बंद करण्यात लावलेलं आहे, तर या भावनेने तुझ्या मनात काय वाटतं की शासन आपलं त्या पद्धतीने काम करतंय का? हां, ते ॲक्शन घेत आहेत म्हणजे, पण आमचं फक्त एवढंच म्हणणं होतं की आधी सिक्युरिटी असती तर हे सगळं घडलं नसतं, कारण ते खूप ओपन ग्राउंड होतं. 3-4 तास जर बाय घोडा जात असेल तर 3-4 तास लागत असेल तर हेल्प पोचायला पण खूप वेळ लागणारच. त्यामुळे जे इंजर्ड झालेत ते जरी जिवंत असतील तरी त्यांची नंतर तर डेथ होणारच आहे. तर आधी सिक्युरिटी असती तर कदाचित हे नसतं. एक शेवटचा प्रश्न आहे, कराची किंवा अनेक ठिकाणी पाकिस्तानमध्ये अशा प्रकारच्या पूर्ण प्लॅन बनवले जातात आणि त्यानंतर आपल्या इकडे अशा पद्धतीचं होतं. गेल्या वेळेस 26/11 पण अशा प्रकारचा हल्ला झाला होता आणि आता अशा पद्धतीला तू काय याच्यावरती बोलशील? एकंदरीत पाहायला गेला तो थरारा होता, ज्या पद्धतीने तो अनुभव होता, हर्षदने त्या सगळ्या थराराचा कशा पद्धतीने झालं हे सगळं आपल्या समोर सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन दीपकसह सुनील जाधव, TV9 मराठी, डोंबिवली.